नमस्कार, मी किशोरी. आज आपण बघणार आहोत साबुदाण्याचा एक खूप चविष्ट असा प्रकार. त्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यामधलं संपूर्ण पाणी काढायचं आहे. त्यानंतर मग ह्या साबुदाण्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे. जर 1 वाटी साबुदाणा घ्याल तर 1 वाटीच पाणी घालायचं आणि 3 तास छान असं भिजू द्यायचं आहे. तर साबुदाणा छान फुलला जातो. त्यानंतर मग इथे एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये मी शेंगदाणे तळून काढलेले आहेत, काही ड्रायफ्रूट्स तळून काढले आहेत. त्यामध्ये काजू, बदाम, मखाना आणि खोबऱ्याचे तुकडेसुद्धा घेतलेले आहेत. तर ते सर्व तळून काढलेले आहेत आणि थोडी किसमिससुद्धा घेतलेली आहे. आता ह्या पॅनमध्ये मी आणखीन तूप घातलेलं आहे. तुपावर जिरं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी बारीक चिरून घेतलेला बटाटा, गाजर आणि अद्रक घातलेलं आहे. त्यानंतर मग हिरवी मिरची घालायची, सैंधव मीठ घालायचं आहे आणि साबुदाणा घालायचा आहे भिजवून घेतलेला आणि चवीला अर्धा चम्मच मी काळी मिरी पावडर घातलेली आहे. त्यानंतर आता ह्यामध्ये मी 3 वाट्या पाणी घातलेलं आहे. तर भिजवलेला साबुदाणा 1 वाटी होता, तर त्याच्या अंदाजाने 3 वाट्या पाणी घातलं आहे आणि झाकण ठेवून अगदी मंद आचेवर शिजू द्यायचा आहे. तर साबुदाणा खूप छान ट्रान्सपरंट असा झालेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल. खूप चविष्ट असा हा पदार्थ होतो आणि ह्यामध्ये मी भरपूर ड्रायफ्रूट्स घातले आहेत. त्यामुळे खूप हेल्दी असा हा पदार्थ तयार झालेला आहे आणि ही एक प्रकारची तुम्ही साबुदाण्याची तिखट खीर म्हणू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.